तुम्ही जर हेल्दी आणि फिट राहायचा प्रयत्न करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आता फिट राहायचं आहे, पण त्यासाठी जेवण चांगलं करावं लागतं. जेवण चांगलं करायचं तर आपले विचार चांगले असतात. आपण ज्या विचारांनी जेवण करतो तेच विचार तुमचं जे जेवण पचेपर्यंत, संपेपर्यंत, म्हणजे ते 2 दिवस ते जेवण जर पचलं नाही तर 2 दिवस तेच विचारात आहेत. म्हणजे आपलं जेवण करताना आपले जर चांगले विचार असले ना तर ऑटोमॅटिक ते बदलवायला लागतात. चांगले शरीर घडायला लागतं. आणि जर तुम्ही जेवण करताना चिडचिड, खूप तर राग किंवा तुमच्या बोलण्यात खूप द्वेष असला, काहीतरी असेल ना, तर कॉन्स्टिपेशन किंवा त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम किंवा शुगर हाय राहते सतत त्यांची. शुगर हाय राहिली तर बीपी, शुगर किंवा ओबेसिटी हे 3 प्रकार येणारच असतात. तर आपल्याला आहे ना जेवण करताना चिडचिड नाही करायची, एकदम शांत आणि आनंदी जेवण करायचं. तर खूप राग करून, हे करून किंवा बळच आलं म्हणून किरकिर, मला हे आवडत नाही आणि बळच खायचं आहे, असं करून जर खात असाल ना तर ऑटोमॅटिक जेवणावर, त्या डायजेशनवर परिणाम होणार असतो. त्यासाठी आपल्याला आहे ना खाताना कधीही निगेटिव्ह विचार करायचे नाही. तर